नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय भरतीच्या संदर्भाबद्दलचे जी के जी एचा भाग आहे तर तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया। नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? अर्थात पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात आणि हे पदसिद्ध अध्यक्ष हे सध्याचे नरेंद्र मोदी हे आपल्याला आहेत। त्याच्यानंतर या नीती आयोगाच्या पार्श्वभूमीच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर याची स्थापना ही 1 जानेवारी 2019 ला झाली। हे नियोजन आयोगाच्या जागी हे भारताच्या सरकारचे एक थिंक टँक म्हणून हा उद्देश आहे। भारताच्या विकासासाठी एक धोरण तयार करण्याची भूमिका घेतली गेली। आता सहकारी संघराज्यवादाचा पाया हा नीती आयोगाने घातला, म्हणजे राज्याच्या सहभागावर अधिक भर, आत्मनिर्भर भारत आणि शाश्वत विकासावर लक्ष, डिजिटल इंडियावर सुधारणा आणि सुलभ करणं। त्याच्यानंतर भारतात जीएसटी कधी लागू झाली तर ती 1 जुलै 2017ला जीएसटी भारतातली एक अप्रत्यक्ष कर सुधारणा ही लागू झाल्याचा उल्लेख करता येईल। जीएसटीच्या घटनात्मक सुधारणेच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर 101व्या घटना दुरुस्तीनं 2016 मध्ये एक देश एक बाजारपेठ ही मुख्य भूमिका होती आणि अध्यक्ष होत्या अर्थमंत्री आणि पूर्वीचे व्हॅट आणि एक्साइज ड्यूटी जे आहेत तर त्या त्यांनी रद्द केला। जीएसटीच्या संकल्पनेमध्ये जर बघितलं गेलं तर 2017 मध्ये 7.41 लाख कोटी वाढ झाली, म्हणजे जमा झाला होता महसूल, तर तो 23-24च्या काळामध्ये 20 लाख कोटीपर्यंत वाढल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल। दराच्या स्लॅबनुसार जर की 5%, 12%, 18%, म्हणजे 18% आणि 28% असे स्लॅब पाडल्याचा उल्लेख करता येईल। बँकांचं राष्ट्रीयकरण पहिल्यांदा कधी झालं? अर्थात 19 जुलै 1969ला भारतातल्या मुख्य 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं। हा इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला होता। राष्ट्रीयकरणाचे उद्दिष्ट काय होतं तर बँकिंग सेवा ही ग्रामीण आणि गरीब लोकांपर्यंत पोहोचवणं, आर्थिक असमानता कमी करणं, कृषी आणि लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करणं आणि गरिबी हटाव मोहिमेचा एक प्रकारे भाग होता। दुसरं राष्ट्रीयकरण हे 1980च्या काळामध्ये 15 एप्रिल 1880ला 6 बँकांचं पुन्हा राष्ट्रीयकरण केलं। 1869 मध्ये 8,262 शाखा होत्या, 1980 पर्यंत 60,000पर्यंत ह्या शाखा गेल्याचा उल्लेख करता येईल। भारताच्या चलनी नोटा ह्या कुठे छापल्या जातात? अर्थात ते नाशिकमध्ये छापल्या जातात। महाराष्ट्र राज्यातलं नाशिक हे नोटा छापण्याचे एक प्रमुख केंद्र म्हणून उल्लेख केला जातो। आता चलन छपाई केंद्र जी आहेत लक्षात ठेवा, करन्सी नोट प्रेस जी आहे तर ते 1928 पासून ते नाशिकमध्ये छापली जाते। बँक नोट प्रेस जी आहे तर देवास मध्य प्रदेश 1975 पासून स्थापना। लक्षात ठेवा नाशिकमध्ये कमी मूल्याच्या नोटा म्हणजे 10, 20 आणि 50 आहे। देवासमध्ये उच्च मूल्याच्या नोटा जे म्हणजे 500च्या ज्या नोटा आहेत तर त्या तिथं छापल्या जातात। नोटांची सुरक्षा आणि नाणी याच्या संदर्भाबद्दल आरबीआयच्या देखरेखीखाली याची छपाई होते। याच्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण भाग लक्षात ठेवा की हे वॉटरमार्क असेल, सिक्युरिटी थ्रेड असेल किंवा मायक्रो प्रिंटिंग असेल तर हे मुख्य असतं। नाण्याच्या संदर्भाबद्दल हैदराबाद, नोएडा, कोलकाता आणि मुंबई येथे हे तयार होतात। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दलाल स्ट्रीट कुठे आहे, त्याला आपण शेअर मार्केटचा उल्लेख करतो तर ते मुंबई या ठिकाणी आहे। हे मुंबईतल्या फोर्ट भागात बीएससीचं मुख्यालय आहे, म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज। बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं वैशिष्ट्य जर बघितलं गेलं की याची स्थापना ही 1875 मधलं आशियातलं सर्वात जुनं दलाल स्ट्रीट म्हणून उल्लेख करता येईल। हे भारतातल्या शेअर बाजाराचं एक प्रकारे प्रतीक आहे आणि याच्यामध्ये 5,000पेक्षा जास्त कंपन्या या बीएससी आणि एनएससी मध्ये त्या लिस्टेड आहेत आणि सेन्सेक्स हा इथला मुख्य निर्देशांक म्हणून आपल्याला उल्लेख केला जातो। शेअर बाजारात आणि अर्थव्यवस्थेचा एक प्रकारे तो शेअर बाजार हा आरसा आहे। बीएससी वर आणि एनएससी म्हणजे बीएससी दलाल स्ट्रीट तर एनएससी हे वांद्रे कुर्ला संकुलामध्ये आहे। भारतीय शेअर बाजाराचं मार्केट कॅप हे 4 ट्रिलियनपेक्षा जास्त मार्केट कॅप म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल। सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी सरकारी बँक कोणती? अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणून उल्लेख करता येईल। इतिहास त्याच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की त्याची स्थापना 1955 मध्ये इम्पेरियल बँक ऑफ इंडिया म्हणून उल्लेख केला जाईल। 24,000पेक्षा जास्त आहे। जगभरामध्ये 50 मोठ्या बँकांमध्ये याचा समावेश होतो। एसबीआयचं डिजिटल परिवर्तनाच्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा 2017 मध्ये 5 सहयोगी बँकांचं विलीनीकरण याच्यामध्ये केलं।
प्रमुख सेवामध्ये युनो ॲप, कॉर्पोरेट बँकिंग आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार हे देखील नवीन बदलानुसार पाहिले जातात. त्याच्यानंतर आहे नियोजन आयोगाची स्थापना ही कधी झाली होती? तर लक्षात ठेवा 15 मार्च 1950ला याची नियोजन आयोगाची स्थापना झाली आणि याचे पहिले अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. नेक्स्ट आहे पंचवार्षिक योजनांच्या स्वरूपामध्ये जर बघितलं की पहिली योजना 1951 ते 56, दुसरी 56 ते 61 आणि 12वी 2012 ते 17. याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये कृषी विकास, दुसऱ्या ह्याच्यामध्ये जड उद्योग आणि 12वी योजनांमध्ये शाश्वत विकास म्हणून त्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. नियोजन आणि आरोग्याच्या अंताच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की 2014 मध्ये हा आयोग हा बरखास्त केला आणि टॉप डाऊन अप्रोच होतं, लवचिक नव्हे त्याची जागा आता नीती आयोगानं घेतल्याचा उल्लेख करता येईल. वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय कोण? अर्थात अभिनव बिंद्रा म्हणून त्यांचा उल्लेख केला जाईल, ज्यांनी 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक सुवर्ण पदक हे त्यांनी मिळवलं. अभिनव बिंद्रा हे नेमबाजीतला एक सम्राट म्हणून उल्लेख केला जाईल. 10 मीटर एअर रायफलमध्ये नेमबाजी. यांचा जन्म 24 सप्टेंबर 1982. यांना पुरस्कार जो आहे तर तो 2000ला मिळाला, अर्जुन पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कार हा 2009ला. क्रीडा क्षेत्रावर झालेल्या प्रभावामध्ये जर बघितलं की बिंद्रा यांच्या सुवर्ण पदकानं भारतीय वैयक्तिक क्रीडा प्रकाराला एक प्रकारची नवी दिशा मिळाली. नेमबाजीच्या खेळाच्या मध्ये एक प्रचार हा झाला आणि आता नंतर नीरज चोप्रा यांनी भालाफेकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक हे त्यांनी जिंकलं. खेलो इंडियाचं मुख्यालय कोठे आहे? अर्थात ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे. याचं मुख्यालय क्रीडा मंत्रालय नवी दिल्ली. खेलो इंडिया युवा क्रीडा विकासाच्या संदर्भाबद्दल जर बघितली याची सुरुवात ही 2007 मध्ये तळागाळातील क्रीडा प्रतिभा शोधणं आणि यूथ गेम्स, युनिव्हर्सिटी गेम्स आणि विंटर गेम्स याच्यामध्ये जवळजवळ 3000 कोटीपेक्षा अधिकचं बजेट आपल्याला उल्लेख करता येईल. अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? अर्थातच ते क्रीडा क्षेत्रासाठी दिला जातो, म्हणजे उत्कृष्ट काम करणाऱ्या खेळाडूंना हा अर्जुन पुरस्कार हा दिला जातो. अर्जुन पुरस्काराच्या इतिहासासंदर्भाबद्दल जर बघितलं की 1961ला 15 लाख रुपये आणि अर्जुनाची ब्रॉन्झ मूर्ती म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. पहिले मानकरी हे सलीम दुरानी ह्या क्रिकेटमधून होते, त्यांना दिला. त्याच्यानंतर भारतरत्न पुरस्काराची सुरुवात ही कधी झाली? अर्थातच 1954 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची सुरुवात ही झाली. हा पुरस्कार 2 जानेवारी 1954 रोजी भारतानं तत्कालीन असणारे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या काळामध्ये तो सुरू केला होता. सुरुवातीला हा पुरस्कार कला, साहित्य आणि विज्ञान आणि सार्वजनिक सेवांसाठी हा दिला जात होता. आता ह्या भारतरत्नाचे महत्त्वाचे जे निकष आहेत तर त्यामध्ये 2011 मध्ये सरकारने निकष बदलून मानवी प्रयत्नाच्या कोणत्याही क्षेत्रात असा समावेश त्याच्यामध्ये केला. पहिले मानकरी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, चक्रवर्ती राजगोपालचारी आणि CV रमन हे होते. मरणोत्तर तरतूद ही 1966 मध्ये मरणोत्तर पुरस्कार देण्याची तरतूद ही जोडण्यात आली. निवड प्रक्रियामध्ये पंतप्रधानाच्या शिफारशीवरून राष्ट्रपती हा पुरस्कार हे प्रदान करतात. भारतरत्नाबद्दल जर बघितलं गेलं तर वार्षिक कमाल किती पुरस्कार दिले जातात तर ते भारतरत्नाचे 3च पुरस्कार दिले जाऊ शकतात. निलंबनाचा कालखंड जर बघितला की 1977 ते 80 आणि 1992 ते 95 हा पुरस्कार राष्ट्रीय एकतेचं प्रतीक असून सामाजिक कार्यकर्त्यांपासून ते शास्त्रज्ञांपर्यंत सर्वांना दिला जातो. आतापर्यंतचे एकूण प्राप्त भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती किती आहेत तर त्या 53 आहेत. विम्बल्डन स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अर्थातच ही जगातली सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित टेनिस स्पर्धा ही मानली जाते. याची जी सुरुवात आहे तर ती 1877 मध्ये ही सुरुवात झाली आणि ही स्पर्धा लंडनमधल्या लंडन लॉन टेनिस क्लब इथं ती खेळली गेली. नेक्स्ट आहे विम्बल्डनची वैशिष्ट्याच्या संदर्भाबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा. विम्बल्डन ही एकमेव ग्रँड स्लॅम स्पर्धा जी आहे तर जी गवतावर खेळली जाते. दुसरं लक्षात ठेवा की ड्रेस कोड काय आहे तर सर्व खेळाडूंसाठी पूर्ण पांढरे कपडे घालणं हे बंधनकारक आहे. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं की ते बघण्यासाठी ज्यावेळेस लोक जातात त्याची परंपरा आहे. स्ट्रॉबेरी आणि क्रीम खाणं ही इथली एक ऐतिहासिक परंपरा म्हणून आपल्याला त्याचा उल्लेख करता येईल. विम्बल्डनचे महत्त्वाचे जे रेकॉर्ड्स आहेत लक्षात ठेवा.
स्पेन्सर गोर हा 1877 मधील पहिला पुरुष विजेता आहे. त्याच्यानंतर रॉजर फेडर यांनी 8 वेळा पुरुष एकेरीचा विजेता म्हणून आपला सर्वाधिक म्हणून उल्लेख करता येईल. मार्टिना नवरोतितोलविया हा 9 वेळा महिला एकेरीचा विजेती राहिली. इतिहासामध्ये दुसऱ्या महायुद्धात ही स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्यात आली होती, हा एक उल्लेख आपल्याला करता येईल. नेक्स्ट आहे भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता मानला जातो. तर अर्थातच जर बघितलं की RTI म्हणजे 2012च्या ह्याच्यानुसार जर बघितलं गेलं तर भारत सरकारनं अधिकृतपणे कोणत्याही खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून घोषित केलेलं नाही, पण तरीही हॉकीला हे स्थान मिळालं कारण भारताच्या ऑलिम्पिकमधला हा एक सुवर्ण काळ म्हणून त्याचा उल्लेख करता येईल. हॉकीची ऐतिहासिक कामगिरीमध्ये जर बघितली की ऑलिम्पिक सुवर्ण मालिका 1928 ते 56च्या दरम्यान भारतानं सलग 6 वेळा ऑलिम्पिक पदकं ही जिंकली होती. मेजर ध्यानचंद हे हॉकीचे जादूगार म्हणून त्यांना ओळखलं जातं. ज्या ध्यानचंद यांच्यामुळं राष्ट्रीय हॉकीला एक राष्ट्रीय अस्मिता त्या काळामध्ये मिळाली. एकूण पदकं त्यांनी भारतीय पुरुष हॉकीमध्ये ऑलिम्पिकमध्ये एकूण 8 सुवर्ण पदकं ही मिळवल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आजच्या स्थितीमध्ये जर बघितलं की सरकारनं सर्व खेळांना समान प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्याही खेळाला अधिकृत दर्जा दिला नाही, परंतु क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेमुळं हॉकी मागे पडली होती. परंतु अलीकडच्या काळामध्ये त्याचं आता पुनरुज्जीवन होताना ह्या हॉकीचं दिसतं. सलग 2 ऑलिम्पिक पदकं जिंकणारी महिला कोण. तर लक्षात ठेवा की सलग ऑलिम्पिक पदकं जिंकणारी पहिली भारतीय महिला ही अर्थात PV सिंधू आहे, ज्यांनी रिओमध्ये रौप्य पदक, सिल्वर, टोकियोमध्ये कांस्य पदक हे त्यांनी जिंकल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. तर सिंधू यांची कामगिरी जी आहे तर ती सुशील कुमार नंतर वैयक्तिक ऑलिम्पिकमध्ये 2 पदक जिंकणाऱ्या महिला म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल. त्यांनी टोकियोमध्ये 2020 चीनच्या ही बिंग जिओला यांना हरवून त्यांनी कांस्य पदक मिळवलं. सिंधू यांनी बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशिप ही मिळवल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. क्रीडा विश्वातल्या प्रभावाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की सायना नेहवाल यांच्यानंतर भारतीय बॅडमिंटनला एक जागतिक स्तरावर नेण्याचं श्रेय हे त्यांना जातं आणि त्यांच्या कामगिरीमुळं महिला क्रीडा मध्ये एक मोठी क्रांती झाली आणि युवा खेळाडूंसाठी ते एक प्रेरणादायी व्यक्तित्व म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल. फिफा कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर लक्षात ठेवा की फिफा हा विश्व कप जागतिक आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर आंतरराष्ट्रीय क्रीडा म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. तो फुटबॉल या खेळाशी संबंधित म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे याच्यामध्ये पहिली स्पर्धा ही 1930 मध्ये उरुग्वे या ठिकाणी पार पडली आणि उरुग्वेच हाच विजेता ठरला. सर्वाधिक विजय ब्राझीलला आतापर्यंत 5 वेळा हा विश्वकप जिंकला. 2026च्या विश्वकपापासून संघाची संख्या ही 32 वरून आता किती होणार आहे तर ती 48 होणार आहे. त्याच्यानंतर स्पर्धेचं महत्त्व जर बघितलं की दुसऱ्या महायुद्धामध्ये 1942 ते 46च्या दरम्यान या स्पर्धेचं आयोजन हे झालेलं नव्हतं. ही स्पर्धा जगातल्या अब्जावधी प्रेक्षकांसाठी आकर्षित आहे आणि फुटबॉलच्या जागतिक नियमांचं जे आहे तर ते फिफा हे संस्थेमार्फत केलं जातं. मेजर ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळासाठी दिली जाते. अर्थातच ती हॉकी खेळासाठी दिली जाते. ही ट्रॉफी हॉकी या खेळाडूकडून हॉकी इंडियाकडून माजी खेळाडूंना जीवन गौरव पुरस्कार म्हणून दिली जाते आणि याची सुरुवात 2000 मध्ये मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हणून देखील उल्लेख केला जातो. आता या गोल संख्या मेजर ध्यानचंद यांचा ज्या वारशाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर 1926 ते 48च्या दरम्यान त्यांनी 1000 पेक्षा जास्त गोल हे त्यांनी केले. त्यांचा वाढदिवस म्हणजे अर्थात मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस हा 29 ऑगस्ट हा भारतीय राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो. पुरस्कारामध्ये नामांतर करून 2021 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ते करण्यात आलं. ध्यानचंद ट्रॉफी म्हणजे हॉकी इंडियातर्फे जीवन गौरवासाठी हे ध्यानचंद ट्रॉफी दिली जाते. खेलरत्नाच्या संदर्भात भारतातला सर्वोच्च क्रीडा सन्मान हा या खेळासाठी दिला जातो. ध्यानचंद पुरस्कारामध्ये जर पाहिलं की क्रीडा क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्कार केंद्र सरकारतर्फे देखील दिला जातो. नेक्स्ट आहे रणजी करंडक कोणत्या खेळाशी संबंधित आहे. अर्थातच ते क्रिकेट खेळाशी संबंधित आहे. भारतातल्या अत्यंत महत्त्वाची जी प्रथम श्रेणीमधली क्रिकेट स्पर्धा 1934 ते 35च्या दरम्यान झाली.
यामध्ये रणजित सिंहजी यांच्या नावावर जे आहे तर ते पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटर म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल. त्याच्यानंतर त्यांनी आता ह्या रणजी ट्रॉफीतलं महत्त्वाचे मुद्दे जर आपण बघितले लक्षात ठेवा, सर्वाधिक यशस्वी संघ कोणता आहे तर मुंबई संघानं जवळजवळ 42 वेळा रणजी क्रिकेट जी आहे तर ते जिंकलं. ही स्पर्धा भारतीय क्रिकेटपटूंना राष्ट्रीय संघात निवडीचं एक महत्त्वाचं व्यासपीठ म्हणून उल्लेख करता येईल. आणि सध्या या स्पर्धेत 38 संघ हे काय होतात सहभागी होतात. त्याच्यानंतर सुरुवातीला या स्पर्धेचं नाव क्रिकेट चॅम्पियनशिप ऑफ इंडिया असं होतं. नंतर रणजित सिंहजी यांच्या सन्मानार्थ हे नामांतरण केलं आणि BBCI याद्वारे आता स्पर्धेचं दरवर्षी हे काय केलं जातं नियोजन केलं जातं. धातूमध्ये सर्वात उत्तम विद्युत वाहक कोणता आहे लक्षात ठेवा, चांदी हा विद्युत वाहक आहे सर्वाधिक जास्त असलेला धातू. ही चांदीची विद्युत वाहकता ही सर्वात अधिक आहे. वाहकतेचा उपयोगामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन एका व्हॅलेंट इलेक्ट्रॉनमुळे विद्युत प्रवाह हा वेगाने वाहतो. थर्मल वाहकता विद्युत सोबत उष्णतेची ही चांदी ही उत्तम वाहक म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. किंमत जास्त असल्यामुळे चांदीचा वापर हा केवळ विशिष्ट उपकरणांमध्येच केला जातो. आता याच्या चांदी आणि तांब्याच्या विरुद्ध जर बघितलं गेलं तर तांब्याची वाहकता चांदीपेक्षा थोडी कमी आहे. तरी तांबे स्वस्त असल्यानं घराच्या वायर आणि केबल्समध्ये त्याचा अधिक उपयोग होतो. आणि शुद्ध चांदी सर्वोत्तम असल्यामुळे मिश्र धातूपासून वापरल्यामुळे त्याची वाहकता ही काय होते कमी होते. त्याच्यानंतर आहे समुद्र खोली मोजण्याचं एकक काय आहे, अर्थात ते फॅदम आहे. समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरलं जाणारं पारंपरिक एकक हे फॅदम हे आपल्याला म्हणजे 1 फॅदम म्हणजे 6 फूट म्हणजे सुमारे 1.83 मीटर आहे. फॅदमची माहिती जर बघितली गेली तर लक्षात ठेवा की हे एक माणसाच्या दोन्ही हात पसरलेल्या लांबीसारखा आहे. फॅदमचा जुना अर्थ इंग्रजीत आलिंगन असा होतो आणि आज मीटरचा वापर वाढला तरी नौदल नकाशावर आजही फॅदम हे आपल्याला वापरलं दिसतं. आता नॉटिकल मेल याच्यामध्ये समुद्रातील अंतर मोजण्यासाठीचं एक एकक म्हणून वापरलं जातं. नॉट जे आहे ते समुद्रातील जहाजांचा वेग तपासण्यासाठीचं एकक वापरलं जातं. आणि मीटर हे आधुनिक वैज्ञानिक खोली मोजण्यासाठीचं एक प्रामाणिक एकक म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. कोणत्या वायूला स्ट्रेंजर गॅस असं म्हटलं जातं, अर्थातच ते झेनॉनला म्हटलं जातं. झेनॉन हा स्ट्रेंजर गॅस आहे. हा ग्रीक शब्द केनोस यावरून पडला, ज्याचा अर्थ आहे अनोळखी असा उल्लेख केला जातो. त्याच्यानंतर याचं राजवायू म्हणून हा एक अक्रिय वायू असून तो सहसा रासायनिक अभिक्रिया हा करत नाही. त्याच्यानंतर 1898 मध्ये विल्यम रामसे आणि मॉरिस ट्रॅव्हर यांनी याचा शोध लावला. हा रंगहीन गंधहीन आणि हवेपेक्षा 4.5 पट हा जड आहे. ते रेडिएशन डिटेक्शन आणि हाय इंटेन्सिटी लॅम्प्समध्ये याचा वापर हा या वायूचा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.